शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी खेडा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. इथे त्यांनी मोसंबी आणि आंतरपीक म्हणून पपईची लागवड केलेली आहे. अतिशय चांगलं पीक इथे आलेलं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. एक वेळ आपला परिचय आम्हाला करून द्या. मी चंद्रकांत उदार, महालक्ष्मी खेडा राहणार. बळीराजा ॲग्रो मधून नेटाफिमचं ठिबक घेतलं होतं मोसंबीसाठी आणि त्याच्यानंतर मोसंबीच्या नंतर आपण आंतरपीक म्हणून पपई घेतली. पपई घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे नेटाफिमचं ठिबक घेऊन कमीत कमी 4 ते 5 वर्ष झालं. आपण ते पपईमध्ये काम आणलं आणि त्याचा रिझल्ट असा भेटला आपल्याला का एकदम पाणी सारखं चाललं आपलं आणि खत पण व्यवस्थित गेलं सगळं. त्याच्यामुळे पपई पण एकदम क्लास आली आणि मला आतापर्यंत एक जवळपास 1.5 एकरचा प्लॉट आहे आंतरपीक म्हणून मोसंबी मध्ये घेतल्यामुळं. कमीत कमी 1.5 लाख रुपयाचे आतापर्यंत आले पैसे. आता इथून पुढे कमीत कमी अजून 1.5-2 लाख रुपये पपई मध्ये आंतरपीक असं मला निघल. तर यांच्या मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी राहिलं. म्हणजे पपई लावण्यापासून तर खत व्यवस्था, पूर्ण खत कसं सोडायचं, काय करायचं, पूर्ण यांच्या मार्गदर्शनानुसार आमचं हे पपई पीक एकदम छान आलं. तर दादा इथे जी मोसंबीची लागवड आपण केली हिचं अंतर किती आहे? हे 18x12. 18x12. हो. शेतकरी बंधूंनो इथे एक तुम्ही पाहू शकता की मोसंबीची लागवड ज्यावेळेस दादांनी केली होती त्यावेळेस सुरुवातीपासून त्यांनी डबल इनलाईनचा वापर इथे केला होता. तीच इनलाईन आता सध्या तुमची मोसंबीची बाग ही तानावर आहे. हो, बरोबर? तानावर म्हणजे आहे. तिला आता पाण्याची आवश्यकता सध्या नाहीये. नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक लॅटरल जी आहे ती या साईडला ओढली आणि बाजूच्या झाडाची लॅटरल सुद्धा इकडे ओढली आणि मधात एक बोध तयार करून, बेड तयार करून त्याच्यावर पपईची लागवड केली. म्हणजे आहे त्याच ठिबकच्या नळीवर, आहे त्याच पाण्यामध्ये त्यांनी इथे पपईचं पीक हे अतिशय चांगलं घेतलेलं आहे आणि अतिशय चांगला रिझल्ट इथं आपल्याला पाहायला दिसतोय. तुम्हाला झाडं दिसत असतील, संपूर्ण फळांनी भरलेलं असं झाड आहे. तर आपण सुद्धा असंच आंतरपीक घेऊन नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये भर घेऊ शकता. दादा नेटाफिम ठिबक विषयी तुम्ही काय सांगाल? नेटाफिम ठिबक माझं 10 एकर ठिबक केलेलं आहे मी नेटाफिमचं. अच्छा. पण आता मला जवळपास 8 ते 10 वर्ष झाले ठिबक करून. पण आतापर्यंत मला कोणत्याही गोष्टीचा कधी प्रॉब्लेम नाही आला. ड्रिपवर पण आपलं कधी चॉकअप नाही झालं. नळी पण कधी किती ओढल्याच्या नंतर ती कधी तुटली पण नाही. आणि पाणी पण एक सारखं चाललं सगळ्या प्लॉटला. पाणी सारखं चालल्यामुळं मला उत्पन्न एकदम चांगलं भेटलं. नेटाफिमची ही खासियत एकदम छान आहे. अच्छा. तर शेतकरी बंधूंनो जसं त्यांनी सांगितलं की पाणी एकसारखं पडते. ज्या ठिकाणी झाड आहे तिथे जर सारखं पाणी पडलं म्हणजे सुरुवातीला, मधात आणि शेवटी, तर आपण दिलेले खतं सुद्धा एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्या झाडाला जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारचे फळं आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी मिळते आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आपल्याला त्याला भाव सुद्धा चांगला मिळतो. तर नक्कीच आपण अशा चांगल्या ठिबकचा अवलंब करावा. त्याचबरोबर आपण जर इकडे गंगापूर भागामधील असाल, छत्रपती संभाजीनगर मधील असाल तर नक्कीच आमच्या बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस बापू चव्हाण यांच्याशी आपण संपर्क करावा. त्यांचा नंबर सुद्धा आम्ही खाली देत आहोत. किंवा बापू तुमचा नंबर आणि ऍड्रेस एक आमच्या प्रेक्षकांना सांगा जेणेकरून आपल्याशी त्यांचा संपर्क होईल. नमस्कार. आमचं बळीराजा ॲग्रो सर्व्हिसेस म्हणून फर्म आहे जी छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगापूर येथे आहे आणि मागच्या 2008 पासून आम्ही ठिबक क्षेत्रामध्ये काम करतो. माझा नंबर 94-222 94-240 नंबर आहे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल ड्रीप विषयी किंवा खताविषयी, ड्रीप मध्ये टाकणाऱ्या खताविषयी, तर मला कधीही तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.